नमस्कार. ओव्हर लास्ट फ्यू एपिसोड्स आपण काही इंटरेस्टिंग रेसिपीज पाहिल्या, सी फूड रेसिपीज, परत चोकोहोलिक एपिसोड्स. आय एम शुअर तुम्हाला ते आवडले असतील. आणि ही सगळी जी काय मी तयारी करतोय तर ती खरं म्हणजे डिसेंबर महिना आहे, ख्रिसमस आहे, न्यू इयर आहे, सेलिब्रेशन टाईम आहे. आणि त्या सेलिब्रेशन टाईमसाठी तुम्ही प्रिपेअर्ड व्हावात, या रेसिपीज करून बघाव्यात म्हणून ते आम्ही तुमच्याशी शेअर करतोय. आजच्या एपिसोडमध्ये असेच एक 50 रेसिपीज घेऊन मी आलेलो आहे. पण त्याच्यावर तुम्हाला थोडं सांगतो की आपण चॉकलेटचे बरेच प्रकार करतो. चॉकलेट केक करतो, कुकीज करतो, पुडिंग्स करतो, मूस करतो. वेल, आता केक केलं की आपण टी टाईम स्नॅक किंवा चहा बरोबर खाऊन आपण टाकतो, किंवा जस्ट मूस केलं तर आपण डेझर्ट म्हणून खातो. पण आता केक आणि मूस या दोघांचा वापर करून तुम्हाला एक इंटरेस्टिंग डेझर्ट जर करायचं असेल तर ते कसं करायचं ते आज आपण बघणार आहोत. सो लेट्स गो टू किचन. वेल, आता चॉकलेट या विषयावर एक इंटरेस्टिंग मूवी आहे शोकोलाद, तर तुम्ही जरूर बघा ती, कारण त्याच्यामध्ये चॉकलेटचे बऱ्याच प्रकाराबद्दल माहिती दिलेली आहे आणि ओव्हरऑल ती मूवी खूपच इंटरेस्टिंग आहे. वेल, शेफ आणि गॉर्मे हे दोन्ही विषय इतके इंटरेस्टिंग आहेत की बऱ्याचशा मूवीज याच्यावर झालेल्या आहेत. चिनी कम आहे, बावर्ची आहे, रातातोई आहे, अशा बऱ्याच मूवीज आहेत आणि दे आर व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. इफ आय ऑल्सो गेट अ चान्स, आय डोंट माइंड डुईंग अ मूवी. वेल, आता विल कम बॅक टू रेसिपी. आजची पहिली रेसिपी जी आहे तर ती आहे प्लेन अँड सिम्पल चॉकलेट स्पॉन्ज. इट्स फॅटलेस स्पॉन्ज. याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारची फॅट वापरत नाही आहोत, फक्त अंडं, मैदा आणि साखर वापरून केलेला केक आहे. लेट्स सी त्याच्यासाठी आपण कुठलं साहित्य घेतलं आहे. आपण इथं 6 अंडी घेतली आहेत, 150 ग्रॅम कास्टर शुगर नाही मिळाली तर तुम्ही साधी पिठी साखर जी आहे ती घेतली तरी चालेल. 150 ग्रॅम मैदा, 20 ग्रॅम कोको पावडर, एक अर्धा टीस्पून बेकिंग पावडर आणि फ्लेवरसाठी व्हॅनिला एसेन्स. या स्पॉन्जमध्ये आपण कुठल्याही प्रकारची फॅट वापरत नाही आहे. तर बटर स्पॉन्जचं जी टेक्स्चर जे असतं ते क्वाईट डेन्स टेक्स्चर असतं आणि तो थोडासा जड असतो, वेराज हा जो स्पॉन्ज आहे तो अतिशय हलका असतो. आणि त्यामुळे हा जो स्पॉन्ज आहे युजली पेस्ट्रीज, म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये ज्या पेस्ट्रीज बघता, पायनॅपल पेस्ट्री झालं किंवा मँगो किंवा ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री, तर या सगळ्या पेस्ट्रीजसाठी आम्ही पेस्ट्री शेफ प्रिफर करतो की असा हलका स्पॉन्ज घ्यायचा, जेणेकरून कसं होतं की क्रीमचं जे वजन आहे तर ते खूप जास्त असतं. तर क्रीम आणि त्याच्यासाठी केकचं वजन थोडंसं हलकं ठेवायला लागतं आणि तो लाईट ठेवायला लागतो. त्यामुळे एक पेस्ट्री खाल्ल्यानंतर तुम्हाला असं वाटत नाही की अरे खूप जास्त खाल्ल्यासारखं, बिकॉज इट्स बेसिकली अ डिझर्ट. वेल, आता आपण कृतीला सुरुवात करूयात. आपण ही जी एग्ज आहेत त्या बोलमध्ये ब्रेक करून घेऊ. आता एग्समध्ये मी काय करणार आहे की थोडासा व्हॅनिला एसेन्स घालणार आहे. व्हॅनिला एसेन्स हा एकच असा इसेन्स आहे ज्याच्यामुळे अंड्याचा जो पर्टिक्युलर जो वास असतो एग योगमुळे असा थोडासा पंजंट वास येतो. तर तो वास जो आहे तो या व्हॅनिला एसेन्समुळे जातो, ॲब्सोल्युटली वाईप आउट होतो. त्यामुळे प्रत्येक रेसिपीजमध्ये जिथे तुम्ही अंडं वापरतो केकसाठी तिथे मी व्हॅनिला एसेन्स जरूर वापरतो. तर आता आपण हे जे अंडं आहे असं आपण मिक्स करून घेणार आहोत. आणि मिक्स करताना ही जी साखर आपण मेजर करून घेतली 150 ग्रॅम ती हळूहळू घालणार आहोत. हे जे अंड्याचं मिक्सचर आहे तर ती सगळी साखर याच्यामध्ये घातल्यानंतर तोपर्यंत आपल्याला बीट करायचं आहे जोपर्यंत हे मिक्सचर असं पेल होईल आणि सॉफ्ट पीक्स फॉर्म करेल. असं हे जे अंड्याचं मिक्सचर जे आहे ते आपण असं छान फ्लफी करून घेतलंय. याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत साधारणतः 150 ग्रॅम मैदा, म्हणजे 10 चमचे मैदा आपण घालणार आहोत, कारण 1 चमचा म्हणजे 15 ग्रॅम. आणि हा मैदा हलक्या हाताने याच्यामध्ये आपण फोल्ड इन करणार आहोत, कारण हा जो व्हॉल्यूम आपण एवढ्या श्रवानंतर जो ॲक्वायर केलेला आहे तर तो आपल्याला खाली बसून चालणार नाही आहे, कारण नाहीतर आपला केक जो आहे तो फ्लॅट होईल. कुठेही गुठळी होऊन न देता त्याला आपण हलक्या हाताने असं मिक्स करायचं आहे. त्यानंतर ही जी कोको पावडर आहे ती कोको पावडर आणि साधारणतः हाफ टीस्पून बेकिंग पावडर ही अशी मिक्स करून आपण याला ॲड करणार आहोत.
सेम वे हलक्या हाताने त्याला असं मिक्स करायचं आहे. तुम्ही बघताय की असं जे मिक्सचर आहे ते असं मस्त सॅटिन स्मूथ झालंय. वेल, आता हा जो केक करताना मिक्स करताना तुम्हाला जेवढी काळजी घ्यायला लागते त्याच्यापेक्षा दुप्पट काळजी व्हाईल बेकिंग घ्यायला लागते. अगदी त्याला तुम्ही ग्रीस केलेल्या टिनमध्ये कसं घालायचं याच्यापासून बेकिंग कसं करायचं याच्यामध्ये एक शास्त्र आहे. आता इथं मी हा जो केक टिन आहे तर त्याला मी ग्रीसिंग करून घेतलं आणि हा जो बटर पेपर जो आहे तर तो त्याला लावून घेतलेला आहे. म्हणजे आपला केक आफ्टर बेकिंग इझिली आपण त्याला बाहेर काढू शकतो. हे जे बॅटर आहे हे पार्ट्समध्ये अजिबात टाकायचं नाही. इन वन फ्लो हे जे बॅटर जे आहे तर ते याच्यामध्ये गेलं पाहिजे. अदरवाईज काय होतं की याच्यामध्ये काही लम्प्स राहतात, त्याच्यामध्ये एअर बबल्स जर क्रिएट झाले तर व्हाईल बेकिंग तुमच्या केकला अशी मोठी मोठी भोकं पडण्याचा चान्सेस असतो. सो वन टाइम असं इव्हनली स्प्रेड करून. आता बरेच जण काय करतात की बरेच जण याला बटर स्पॉन्ज केल्यासारखं बँक करतात आणि त्यांचा केक मग बेकिंगला टाकायच्या आधीच बसतो. कारण याच्यावर आपण काय केलं की फोमिंग केलेलं आहे. आता फोमिंग केल्यानंतर त्याला जर तुम्ही असं बँक केलं तर ऑब्व्हियसली त्याचे फोमिंग जे आहे त्यातली एअर जी होईल ती रिलीज होईल आणि बॅटर तुमचं कोलॅप्स होईल. वेल, बँकिंग अजिबात करायचं नाही. आपला केक टिन तयार आहे. मी याला 150 डिग्रीला साधारणतः 30 मिनिटं मी याला बेक करून घेणार आहे. स्लो बेकिंग. इन द मीन टाईम तुम्ही याचा पटकन रिकॅप बघा. चॉकलेट स्पॉन्ज केक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 6 अंडी, 150 ग्रॅम पेठी साखर, 150 ग्रॅम मैदा, 20 ग्रॅम कोको पावडर, अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि व्हॅनिला इसेन्स. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 6 अंडी घेऊन त्यामध्ये व्हॅनिला इसेन्स घालून ती फेटून घ्यावी. त्यामध्ये 150 ग्रॅम पेठी साखर आणि 150 ग्रॅम मैदा घालून मिश्रण पुन्हा फेटून घ्यावं. 20 ग्रॅम कोको पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर एकत्र करून हे मिश्रण केकच्या बॅटरमध्ये घालावं. केक टिनला ग्रीसिंग करून त्यामध्ये बटर पेपर घालावा. त्यामध्ये केकचं बॅटर ओतून ओव्हनमध्ये 150 डिग्री सेल्सिअसला चॉकलेट स्पंज केक बेक करून घ्यावा.